माळ्याचा हा उमेदवार असावा कसा, माळ्याचा हा ढाणा वाघ गंध चोकसा, धाडशी आणि कर्तबगार संजय मामा तसा, धाडशी आणि कर्तबगार संजय मामा तसा, धाडशी आणि कर्तबगार संजय मामा तसा। RSS काळ बघितलाय त्यांनी, ह्यांची गुण बघितली। तू की नाही म्हणत 5-25 उन्हाळ्या पावसाळ्यात त्यांनी जास्त घेतले, त्यांना माहिती आहे सगळं। वडिलांनी मतदान केलं नाही कमळाला, धनुष्यबाणाला मतदान कुणी केलं? टू व्हीलरवरती गॉगल लावून आईला मागं घेऊन। हा का काय म्हटलं होतं? 2 कोटी नोकऱ्या देणार युवकांना दरवर्षी, 5 वर्षात नाही, 2 कोटी नोकऱ्या दर वर्षामध्ये आमच्या युवकांना मिळणार। पोरांना वाटलं काय मजा, 2 कोटी नोकऱ्या, एक माझी, लग्न होणार, हातामध्ये 2 GB डेटा आहे मोबाईल, आणखीन काय पाहिजे माणसाला जगायला, हा ना। दणादन दणादन कमळाची आणि धनुष्यबाणाची बटणं दाबली गेली। विनोदाचा भाग सोडा, परिस्थिती काय? मिटकॉन सारखी सर्वे करणारी सांगते ना ते पण, आज 50,000 युवक तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले बेरोजगार आहेत। मिटकॉन सारखी सर्वे करणारी कंपनी जबाबदारीने बोलते, तुम्ही तपासून बघा आज सुद्धा। आणि दुर्दैवाची गोष्ट त्याच्या पुढची आहे, अरे ज्याचा बाप शेतात काम करून करून मेला, कर्जमाफी राहू द्या, 2 वेळेला डोबलेल्या बियाण्याचे पैसे सुद्धा त्याला मिळाले नाही, ते पोरग म्हणते मी चौकीदार। कशाचा चौकीदार? अब्रू ज्या वेशीवरती टांगली त्या टांगलेल्याचा चौकीदार तू? असं जर असेल ना, आणि शेतकऱ्याच्या पोराने असं ठरवलं ना, थांबा तुम्ही थोडे दिवस थांबा, कमीत कमी जमिनीच्या उतारे कर्जासहित का होईना नावावरती आहेत, वाट बघताय ते उतारे दुसऱ्याच्या नावाची तुम्ही व्हायची। इतकी वेळ आज वाईट आपल्यावरती आली आहे, आणि तरी सुद्धा आणखीन डोळ्यावरची झापडं कुणाच्या निघायला तयार नाहीत। कसलंय हे सरकार, काय करते हे नेमकं? आज मोठाले शब्द दिले गेले, मराठा क्रांती मोर्चा लाखोनी चालला गेला, 58 मोर्चे चालले, शेकडो युवक ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले। कशासाठी चाललो आपण? काही जण आरक्षणासाठी चालली, त्यांच्यासोबत इतर समाज सुद्धा आला। काय म्हणून आला? कोपर्डीच्या श्रद्धाताईला न्याय मिळाला पाहिजे, नराधमांना फाशी मिळाली पाहिजे। मिळाली आज फाशी। त्याच्या पुढे जाऊन बारामतीमध्ये धनगर समाजाच्या नेत्यांना आपले विमानं पाडणारे मुख्यमंत्री नाहीत का, काय म्हटले होते जाऊन? सरबताचा हातात ग्लास देऊन काय म्हणले? पहिल्या तुम्ही बोला ना, तुम्हाला माहिती, पहिल्या कॅबिनेटला तुम्हाला आरक्षण देणार। त्यांची कॅबिनेट झाली का नाही मला माहित नाही, यांचं शासन मात्र चाललंय बघा। आता शेवटची कॅबिनेट ह्यांची येईन, दिलंय ह्यांनी तुम्हाला आम्हाला काही, आणि एक नवी टर्म ह्यांनी काढली, नवा वाक्प्रचार ह्यांनी काढलाय। काका, आपले आदरणीय ज्येष्ठ नेते छगनरावजी भुजबळ साहेब, तुमचा आमचा अभिमान आपल्या सगळ्यांचा, आणि हे वाक्प्रचार वापरतात। आगावपणा केला तर तुमचे छगनराव भुजबळ करू म्हणतात। छगनराव भुजबळ करणार म्हणजे काय? काय केलं भुजबळ साहेबांनी? प्रचंड मोठी व्यक्ती, प्रचंड मोठं व्यक्तिमत्व, प्रचंड मोठं काम, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागं माणसं उभं करण्याचं, चांगली लोक उभं करण्याचं काम छगनरावजी भुजबळ साहेबांनी केलं। आणि याचा परिणाम काय? राष्ट्रवादीला मतदान गोळा करून देणारा माणूस, सर्वसामान्यांच्या अतिशय संपर्कातला माणूस म्हणून छगनरावजी भुजबळ साहेबांना 2 वर्ष तुरुंगात सडवलं ना। पण त्याची प्रचिती आज काय? त्यांना वाटलं होतं भुजबळ साहेब गप्प बसतील, आज बघा सगळ्यात जास्त सभा आमच्या भुजबळ साहेबांच्या। छगनराव भुजबळ साहेब जर आमचे केले ना, आमच्या इतका अभिमान कोणालाच असणार आहे। राष्ट्रवादी त्याच्या बाबतीत अतिशय अभिमानी आहे। या पद्धतीचे हे सरकार आहे। आम्हाला गंगेच्या दर्शनाला जातो, दर्शन घेऊन परत येताना लोटक्यामध्ये पाणी घेऊन येतो बघा, गंगेचं आणतो ना, माउंद करायला, गंगा पूजन करायला, पाहुणे रावळे बोलवतो, पूजन करतो। आणि जेव्हा जेव्हा शुद्धीकरण पवित्रीकरण घराचं करायचं असतं, सुतक फिटलं बाकी वेळेला, तर आपण ते शिंपडतो सगळीकडे, आणि काय म्हणतो, घर पवित्र झालं। ह्यांचं आता पवित्र करायची नवीन स्ट्रॅटेजी आहे। ते काय करतात भाऊ, इकडं असलं ना ह्या स्टेजवर किती अपवित्र आहेत, ओलांडून पलीकडच्या स्टेजवरती गेले, भाजपाचं पाणी शिंपडलं की ताबडतोब पवित्र होतात ती सगळी मंडळी। हा, शुद्ध, एकदम शुद्ध होतात ती मंडळी। कोण आहेत हे जाणारे नेमके? तुम्ही अभ्यास करा ना थोडासा, कशासाठी गेलेत हे? मला कोणावरती टीका करायची नाही, पण ह्यांच्या चुकाच इतक्या आहेत, ह्यांच्याबद्दल बोलायला गेलं की ती आपोआप टीका होते। म्हणजे हे टीका नाहीत, ह्या त्यांच्या चुका आहेत। आज समोरच्या स्टेजवरती बसलेली प्रत्येक मंडळी, इथून प्रवेश तिकडे केलेली मंडळी, प्रत्येकाचा साखर कारखाना आहे। तुम्ही अभ्यास करा, त्या साखर कारखान्यांच्या अडचणी, त्या अडचणी सोडवण्याचा शब्द आहे। आज
आपल्या कारखान्यांमध्ये आजही एवढी साखर शिल्लक आहे की FRP देऊन चेअरमन साहेब, प्रिन्स, काही ना काही पैसे शिल्लक राहतील एवढी साखर आपल्याकडे शिल्लक आहे. मग आम्ही आज FRP एका किमतीमध्ये एका मिनिटामध्ये तुम्हाला देऊ शकत नाही. आणि ज्यांची 3-3 वर्षाची FRP शिल्लक आहे आजपर्यंत, ते सांगतात की कालची तारीख दिली होती, मला वाटतं, मला माहित नाही, 10 काल आली की 10, आज 11 आहे, आता 15 आहे का? अच्छा, 10 तारीख दिली, महिना नाही सांगितला भाऊ म्हणतात. पण कुठून आला हा कॉन्फिडन्स? कुठून आला हा कॉन्फिडन्स की तुम्ही जोपर्यंत आम्ही FRP पेडअप करत नाही तोपर्यंत तुम्ही भाजपाला मतदान, तुम्ही FRP पेडअप करा नाही तर नाही करा, भाजपाला मतदान कोणीच करणार नाही, तो विषय सोडा. पण कुठून आम्हाला मिळत नाही, तुम्हाला कसं मिळतंय? आज मकाई सारख्या कारखान्याचे 30-30 कोटीची मंजूर प्रकरणं MSC सारख्या बँकेत पडून राहतात. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आम्ही तिथं खेटे घालत तिथं थांबून राहतो. तुम्ही आम्हाला 30 कोटीच्या अगेन्स्ट 1.5 कोटी रुपये देता. म्हणजे रेशन आणायचे 30 रुपयाचं, हातात खिशात 1.5 रुपया, पिशवी घेऊन बाजारला जायचं, रिकामी पिशवी हलवत परत यायचं. ही आज अवस्था आमची कारखान्यांची करून ठेवली. हे एवढं कॉन्फिडन्स कुठून दाखवतात? म्हणजे तिकडे गेलं की सगळं होतंय का? आणि असं असलं तरी ते पाप करायचं आमच्या डोक्यात नाही का? हे सरकार आपलं नाही, हे शासन आपलं नाही, आम्ही विसरलो नाही. कोबी, फ्लॉवर, टोमॅटोवरती फिरवलेले रोटर आपण विसरलो नाही. उगवलेला कांदा काटलेला पुन्हा जागेवरती, पुन्हा आणखीन त्याचं पीक घ्यायची वेळ आली, आणखीन आमच्या कांद्याला बाजारात भाव नाही, आम्ही विसरलो नाही. तुम्ही दिलेले खोटे शब्द आम्ही विसरलो नाही. आमच्या मुख्या मोर्चाची तुम्ही केलेली चेष्टा आम्ही विसरलो नाही. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या पाठीमागे येणार नाही. आम्ही स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामाच्या विचारांची प्रतारणा करणार नाही. काय परिस्थिती आज ह्यांची? ह्यांना मतं मागायला काही नाही मिळालं की नवच काहीतरी काढायचं. मला सांगा, आज आपल्या सीमेवरच्या शेतकऱ्याचा मला प्रचंड अभिमान आहे. आपण आज त्यांच्या जीवावरती निर्धास्तपणे जगू शकतो, वावरू शकतो. हातात गन सैनिकाच्या आणि क्रेडिट मोदींचं काय संबंध? सॅटेलाइट इथून कोणी लॉन्च केले? शास्त्रज्ञांनी. आणि त्याचं क्रेडिट कोणाला? मोदींना. शौचालय आणि शोष खड्डा घ्यायला जरी जायचं म्हणलं आपल्या घरचा, एक 10-5-15 दिवस तरी लागतात की नाही? लागतात का नाही? मग सॅटेलाइट सारखी मोठी गोष्ट आहे, ती उभी करायला किती वर्ष जात असेल थोडासा विचार करा. हे काय 2-5 दिवसातलं काम आहे? हे काय 3-4 वर्षातलं काम आहे? अरे जेव्हा एवढे वर्षोनवर्ष काम झालं त्यावेळेला आज ते कुठेतरी फलद्रूप झालं आणि त्याचं सुद्धा क्रेडिट घ्यायला तुम्ही मागं पुढे बघत नाहीत. एकमेकात बेबनाव करायचा. आज भीमा कोरेगाव सारखी दंगल आहे. प्रत्येक भागामध्ये, महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये हा शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. शिवजयंती तेवढ्याच अभिमानानं केली जाते, अण्णाभाऊ साठे जयंती तेवढ्याच अभिमानानं केली जाते, प्रत्येक जयंती तेवढ्याच अभिमानानं केली जाते. आज भीमा कोरेगाव सारख्या 200 वर्षापूर्वी घडलेली घटना, तिचं खरं म्हणजे आपल्या समाजाशी म्हणता येईल असा संबंधच नाही. लढाई झाली होती पेशव्यांमध्ये आणि कुणामध्ये? इंग्रजांमध्ये, बरोबर? लढले भारतीयच, एक जिंकला एक हारला. आणि आज तिथून एक ठिणगी टाकली गेली आपल्या समाजामध्ये. पुन्हा एकदा इंग्रज जिंकले, आपल्याच 18 पगड जातीच्या एकत्रित समाजाला एकमेकात भिडवलं गेलं, दंगली केल्या गेल्या, अख्खा महाराष्ट्र पेटला. हातपाय कुणाचे तुटले? नेते मंडळींचे तुटले का? हातपाय कुणाचे तुटले? सर्वसामान्य दोन्ही समाजाच्या लेकरा बाळांचे हातपाय तुटले, त्यांच्यावरती केसेस झाल्या. तुम्ही घराघरामध्ये उदाहरणं बघा. मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची, पक्षाचा विषय बाजूला ठेवा, तुम्ही गटातटाचा विषय सुद्धा बाजूला ठेवा. तुम्ही फक्त 5 वर्षाचा अभ्यास करा. मागच्या 5 वर्षात आपलं शेत, आपलं घर, आपला समाज कसा होता आणि ह्या 5 वर्षात आपलं समाज, आपलं घर, आपलं शेत कसा झालाय याचा अभ्यास जरी तुम्ही केला तरी निश्चितपणे घड्याळाच्या चिन्हाशिवाय दुसरं चिन्ह तुम्हाला कुठलंही दिसणार नाही, ही मला स्वतःला खात्री आहे. आता यांच्याकडे मतदानाचे मुद्दे नाहीत, मग नवे नवे काहीतरी काढतील. एक आहे बघा नवं, काय म्हणतील? लोकसभा काढून घेतील तुमची. विधानसभेला बघा, एकाने नगरपालिकेला फसवलं, एकाने आदिनाथच्या युतीमध्ये फसवलं. आता पुन्हा ह्याची काळजी ते आपली काळजी करत नाहीत, ती स्वतःची काळजी करतात. ज्यावेळेला आपण दोघं एकत्र आलो तेव्हा ह्यांना ह्यांच्या अस्तित्वाची काळजी वाटायला लागली. त्याच्यामुळं नाही तो प्रचार करतील, वाटेल ते बोलतील. त्या भुलाथापाला अजिबात बळी पडू नका. त्यांना सांगा, तुम्ही तुमच्या नेत्याची काळजी करा, आम्ही आमच्या नेत्याची काळजी करतो. आज काय अवस्था आहे कुकडीची? अख्खं शिवार आपलं आग लागल्यासारखं दिसतंय काका, आग लागल्यासारखं. एक काळ होता, मांगी तलावातून टँकर भरून इकडं नगरला आणि इकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये जाताना बघायची सवय होती. आज वाईट अवस्था इतकी की त्याच मांगे गावामध्ये आतमध्ये टँकर आणण्याची नजरेला सवय लागायला लागली.
भिडवायची माणसं, एकमेकात भिडवायची. पोथऱ्याला मांगीच्या विरोधात, मांगीला पोथऱ्याच्या विरोधात, वरून पाणी सोडायचं, खालून पाणी सोडायचं. काय अरे आधी पाणी तरी आणा. तुम्ही आज बघा, वरचा भाग असेल, खालचा भाग असेल, 4.5 वर्षापासून रोटेशन मिळालं आपल्याला. 4-4.5 वर्षापासून कशा पद्धतीने जगतोय आज आपण. आणि हे सगळं करत असताना मला आश्चर्य वाटतं, तुमच्या माझ्या संसाराची राख रांगोळी करणाऱ्या माणसांना इथं येऊन प्रचार करायची हिंमत तरी कशी होते, डेअरिंग तरी कसं होतं. तुम्ही स्वच्छ तिथं जाऊन सांगता काही झालं तरी ह्या भागाला पाणी आलं नाही पाहिजे. काका एक शब्द फक्त तुमचा त्यात फक्त भर पाडते, मांगी गावाचा विषय नाहीये. रामराजे काका हा अख्खा आदरणीय स्वर्गीय मामांवरती प्रेम करणारा भाग. ह्या भागानं लेख म्हणून मला 10,500 मतांचं लीड दिलं. लीड हा मतदान नाही. या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 2014ला 10,500 मतांचं लीड आहे. आणि हे लीड त्यांच्या डोळ्यात खुपतंय. माझ्या माणसांनी मला मतं दिली म्हणून हा प्रकार. आज इथं आमचे राजकीय बाहुबली आदरणीय विलासदादा पाटील, दादा जरा नमस्कार करा, आमच्या भागाला तुमची उत्सुकता आहे. आदरणीय लवेकर विलासदादा पाटील उपस्थित आहेत, लव्याचे सरपंच प्रतिनिधी. आज दादा आपल्याला आठवत असेल, आदरणीय मामींची इच्छा होती की प्रत्येक गावात काही नाही काही द्यायचं, प्रत्येक गावामध्ये आमदार निधीमधून काही ना काही पोचलं पाहिजे. जी गावं आदरणीय स्वर्गीय मामांच्या निधीतून राहिली आहेत ती गावं आता आपण ह्यावेळेला कव्हर करायची. दादा लव्याला आम्ही ठराव मागितला, विलासदादा लव्याला आम्ही ठराव मागितला होता तुमचा. लवे गावानं ठराव न दिल्यामुळं लवगाव आमदार निधीपासून मामींच्या वंचित राहिलं. पण ज्या गावामध्ये आमदारकीला 4 मतं पडतात त्या गावामध्ये सुद्धा निधी देण्याची मानसिकता मामींची आहे, मोठ्या मनाचा नेता. आणि 10,500चं लीड मिळालं म्हणून गाव न गाव पाण्यासाठी तरसवणारा हा आजचा लोकप्रतिनिधी आमदारने हा अपघात, ह्यांच्या करणीची फळं ह्यांना 100% आपल्याला दिली पाहिजेत आणि ती द्यावीच लागतील. येत्या काळात कुणी काही बोलू द्या, किती मतमतांतर करू द्या, कुणी काही सांगू द्या, आपल्या भूमिकेपासून अजिबात बाजूला जाऊ नका. आणि आदरणीय मामा आणि आमच्यामध्ये काही ठराविक गोष्टी ह्या झाल्या. 2014ला दोघं एकमेकांच्या आमने सामने उभं राहिलो, पण परिणाम काय झाला त्याचा? मामा 36 गावांमध्ये 1 नंबरची मतं मामाने मिळाली, 118 गावांमध्ये आपल्याला 1 नंबरची मतं मिळाली. आमदार दोघांपैकी कोण झालं का? दोन्ही ठिकाणी 2 नंबर राहिलेला, खऱ्या अर्थानं 2 नंबरचा नेता आज तालुक्याचा आमदार दिसतोय ना. आता पुन्हा ही चूक नाही. आदरणीय नेतृत्वानं बोलवून सांगितलंय, दोघांनी समजुतीची भूमिका घ्यायची. एकानं केंद्रात जावं, एकानं राज्यात राहावं आणि शरदचंद्रजी पवार साहेब नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस नावाची पार्टी समजून आपल्यापैकी प्रत्येकानं काम करायचे, ती जबाबदारी आपल्यापैकी प्रत्येकानं पार पाडायची. आदरणीय मामींनी ज्या पद्धतीनं 950,000 कोटींचा निधी आपल्या तालुक्यामध्ये आणला, आदरणीय संजय मामांनी सुद्धा 350 कोटींचा निधी स्वतःच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या काळामध्ये आणला. अशी ताकदवान नेते एका बाजूला आहेत. आणि समोरच्या स्टेजबद्दल मी फार काही बोलावं असं नाही, ते आदरणीय रामराजे साहेबांनी बोलावे ही मी विनंती करते. काय तिकडं सांगायचं इकडं चांगलं, इकडं सांगायचं तिकडं चांगलं, हे उद्योगधंदा आताला सुरू आहे बघा. करमाळ्यात सांगायचं काय वार आहे फलटणमध्ये कमळाचं, काय सांगू तुम्हाला. आणि फलटणमध्ये जाऊन सांगायचं काय सांगू तुम्हाला तिकडे काय चालले ते. कारण इकडची माणसं तिकडे जात नाहीत, तिकडची इकडे येत नाहीत. त्यामुळे तिकडून आमचे नेते आज खास तिकडची परिस्थिती सांगण्यासाठी आले, ती त्यांनी सांगावी ही विनंती करते. आणि सरते शेवटी भुलाथापांना बळी न पडता स्वतःचा विचार, स्वतःच्या शेताचा, स्वतःच्या संसाराचा विचार करून येत्या 23 एप्रिलला आदरणीय संजय मामा शिंदे यांच्या घड्याळासमोरचं बटन दाबून त्यांना बहुसंख्य मतांनी आपण निवडून द्यावं ही विनंती करते. आणि माझे 2 शब्द संपून आदरणीय रामराजे साहेब निंबाळकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं ही विनंती करते.